श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। कामावरून घरी येताना खूप पाऊस लागलेला, खूप भिजले मी आज। गावाकडून मक्याचे कणीस आलेले, म्हटलं चला काहीतरी चमचमीत बनवूया। त्यासाठी मी 2 ग्लास पाणी उकळायला ठेवले मंद आचेवरती। त्यामध्ये मी सोललेल्या कणसाचे दाणे घातलेत, मका कणसाचे। चवीसाठी 1 चमचा किंवा पाऊण चमचा मीठ घालायचं। नंतर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। 10 मिनिटांमध्ये आपले हे मक्याचे दाणे शिजून तयार होतील। जास्त शिजवायचं नाही आहे। हे पहा, झाकण काढलं, नंतर त्याला उकळी आलेली, तर हे दाणे शिजलेले आहेत। नंतर गाळणीच्या साहाय्याने पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आणि मका वेगळी करून घ्यायची आहे। पूर्ण पाणी निथळू द्यायचं आहे। गरम असल्याने वाफ खूप लागते। त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला। चाटसाठी कांदा आणि टोमॅटो, कोथिंबीर हे महत्त्वाचे पदार्थ आहेत, त्यामुळे येथे यांचा वापर करावाच लागतो। पावसातून घरी येताना भिजत आल्यावरती मला खूप भूक लागते। मग मी काहीतरी रेसिपी अशी 5 मिनिटात 10 मिनिटात होणारी तयार करते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी जी रेसिपी बनवते ती तुम्ही नक्की करून पहा। त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला बारीक आकारामध्ये। हिरवीगार अशी आपण कोथिंबीर चिरून घेणार आहोत। आपली कोथिंबीर चिरून झाल्यानंतर आपण चाटला सुरुवात करणार आहोत। मंद आचेवरती एक भांडं ठेवलं, त्यामध्ये 1 चमचा बटर घातलेला आहे, अमूल बटर। नंतर आपण शिजवलेले मक्याचे दाणे घातलेले आहेत। फक्त बटरमध्ये दाणे असे शिजून फ्राय केले तरीही छान लागतात, परंतु मी पूर्ण चाट बनवते, त्यामुळे मी पुढची रेसिपी करणार आहे। असे लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण चिरलेला त्यामध्ये कांदा घालायचा आहे। नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। नंतर अर्धा चमचा मीठ घालायचं, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व चाट मिक्स करून घ्यायचा आहे। छान असा मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून सर्व मसाला एकत्र होईल। नंतर चवीसाठी लिंबाचा रस घालायचा आहे, अर्धा लिंबू मी त्यामध्ये घालणार आहे। चला आता गरम गरम चाट मी खाणार आहे। तुम्ही नक्की बनवून पहा। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।